मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगर येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन तरुणाकडून अत्याचार केल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही एक नसून संशयिताने मुलीच्या आईचा विनयभंग केला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयितास देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर एरियामध्ये साधारणतः दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने कंप्लेंट या ठिकाणी दिली की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसून तिच्या बाबतीमध्ये आणि तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला. तर अशा अनुषंगाने फिर्याद आल्यानंतर आम्ही त्या घटनेची शहानिशा केली असता त्या मुलीच्या बाबतीमध्ये आणि त्या महिलेच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या बाबतीमध्ये लगेचच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो काही ह्याच्यातला अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू झालेला आहे. पण या घटनेच्या अनुषंगाने पीडित मुलीच्या बाबतीमध्ये अत्याचार झालेला आहे, तिला वेगळ्या पद्धतीनं हे केलं गेलेलं आहे, अशा अफवा समोर आल्यामुळे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. त्या सर्व गर्दीला आम्ही समजावून सांगितलेलं आहे. खरा प्रकार नेमका काय घडलेला आहे याची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती लोक शांत झालेली आहेत आणि त्या आपापल्या घरी परतलेली आहेत. या माध्यमाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की अफवांवरती विश्वास ठेवू नका. जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास या ठिकाणी मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. मॅडम, मात्र या ठिकाणी जो जमाव जमलेला आहे त्यांच्याकडनं असा आरोप केला जात आहे की जो मुलगा होता संबंधित आरोपी संशयी त्याला पोलिसांनी आणलं आणि सोडून दिलं, त्यामुळे ते आक्रमक झाल्याचं ते म्हणतात. नाही, तसा प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये. त्याची देखील आम्ही खात्री या ठिकाणी करत आहोत. त्या संदर्भामध्ये नेमकं काय घटना घडलेली आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. काही धार्मिक पेठ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो सोशल मीडियावर, अशांवर आपली काही नजर आहे का? काय कारवाई घेतली काय? नाही, ह्या घटनेला धार्मिक घटनेच्या अनुषंगाने वर्णन किंवा त्या अनुषंगाने कुणी रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर आमची सोशल मीडिया टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि तसं जर कुणी प्रयत्न केला तर संबंधितांवरती निश्चितच कारवाई होईल. पीडित महिला मुलांसह घरात असताना संशयितांना घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात प्रवेश करून पीडित महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास ढकलून लावले. त्यानंतर परिसरात संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची अफवा पसरली. त्यास त्वरित अटक करावी अशी मागणी करत परिसरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तसेच आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे